कुठं थांबायचं आणि कुठं सुरू करायचं हा पॉइंट कळला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी अखेर आपलं 9व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय। सरकारच्या वतीनं अंतरवली सराटी इथं पोहोचलेल्या शिष्टमंडळाला अखेर जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यामध्ये यश आलंय। पण जरांगे पाटलांनी कोणत्या मागणीवर आपलं उपोषण मागे घेतलं, शिष्टमंडळासोबत कोणती चर्चा झाली आणि यावेळी नेमकं काय घडलं हे सगळं जाणून घेऊत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी। आता सुरुवात करूयात की सरकार मार्फत जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी कोण कोण आलं होतं। मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री उदय सामंत या 4 मंत्र्यांचा समावेश सरकार मार्फत पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये होता। तर यावेळी व्यासपीठावर बच्चू कडू देखील उपस्थित होते, मात्र सरकार मार्फत पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये त्यांचा समावेश नव्हता। भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि उदय सामंत या मंत्र्यांचा समावेश होता। तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आलं। आता थोडक्यात हे शिष्टमंडळ असताना सुरुवातीपासून जरांगे पाटलांसोबत जो संवाद साधणाऱ्या गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर यांना मात्र बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसून आलं। त्यासोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सामाजिक बॅलन्स साधण्यासाठी ओबीसी असणाऱ्या धनंजय मुंडे यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता हे दिसून आलं। असो, तर व्यासपीठावर आज नेमकं काय घडलं, तर सुरुवातीला जरांगे पाटलांसोबत माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनी संवाद साधला। आरक्षणाबाबत व कुणबी समावेशाबाबत असणाऱ्या अडचणी जरांगे पाटलांना समजावून सांगण्यात आल्या। या बाजूने दोन्ही न्यायमूर्तींनी केला 1-2 दिवसामध्ये आरक्षण मिळत नसतं, असं आरक्षण मिळालं तर ते कोर्टात टिकत नसतं असं निवृत्त न्यायाधीशांनी सांगितल्यानंतर मराठा समाजाला सरसकट असल्याचे प्रमाणपत्र का देऊ शकत नाहीत असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला। यावर मराठा समाजाला आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करावा लागेल। हे सिद्ध करण्यासाठी सरकारला आयोग स्थापन करावा लागेल आणि हा आयोग मराठ्यांना मागास सिद्ध करेल। कायदेशीर बाबी आणि यापूर्वी राहिलेल्या कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील, त्या दूर केल्या जात आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणखी थोडा वेळ द्या आणि आरक्षण मिळेल असा शब्द निवृत्त न्यायमूर्ती गायकवाडकडून मनोज जरांगे पाटलांना देण्यात आला। आता यावर सर्वेक्षणासाठी चालढकल करू नये, पुरावे असणाऱ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासोबतच सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकच्या संस्था नेमून काम करा अशी विचारणा देखील जरांगे पाटलाकडून करण्यात आली। आणि याच वेळी जरांगे पाटलांनी मुस्लिम समाजातील काही घटकांना ओबीसी आरक्षणाचा लाभ दिल्याबद्दल प्रश्न विचारला। माळी समाजाचा व्यवसाय शेती, मुस्लिम समाजातील बागवान समाजाचा व्यवसाय जाती भिन्न भिन्न आहेत। मुस्लिम धर्मात जात आहेत का, तरी तुम्ही मुस्लिम समाजातील बागवान सारख्या समाजाला जो ओबीसी आरक्षणाचा लाभ कसा दिला? पुरावे नसताना त्यांना तेली, माळी, लिंगायत या समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश कसा केला? मग पुरावे असून देखील मराठ्यांना सरसकट दाखले का देत नाहीत अशी विचारणा जरांगे पाटलांनी केली। यावर सुप्रीम कोर्टाने आता प्रोसिजर फॉलो करण्याचे आदेश दिले आहेत, त्या पद्धतीनेच आपलं काम करावं लागेल असं न्यायमूर्तीकडून सांगण्यात आलं। त्यानंतर गुन्हे मागे घेतले जातील या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित जरांगे पाटलांनी केला। त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सगळे गुन्हे मागे घेतले जातील त्याबाबतची प्रक्रिया देखील सध्या सुरू झालेली आहे, जरांगे पाटलांना असं सांगितलं। यानंतर लोकांसोबत संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी आरक्षण दिलं, ते देखील स्वतः आले आहेत। मराठवाड्यात एकूण 13,000 नोंदी सापडल्यात, पण आपली मागणी ही सरसकट आहे। समिती मराठवाड्यातच काम करत होती, आता महाराष्ट्रातील मराठा समाजाचं काय, या समितीने राज्यभर काम करावं। सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं हे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला मी सांगत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात समितीने काम करावं लागेल अशी मागणी देखील केली आणि ती मंजूर त्यांनी सुद्धा केली आहे। यावेळी पुढे वेळ द्यायचा की नाही द्यायचा ते तुम्ही सांगा असं म्हणत त्यांनी सगळ्या समाजाला विचारणा केली आणि त्यानंतर जवळजवळ असं त्यांनी उपोषण मागे घेतल्याचं सूचक विधान केल्यानंतर सरकारला निर्णय घेण्यासाठी किती वेळ द्यायचा याबाबत चर्चा झाली। सोबत पुढच्या दिवसात काय असणार याबाबत देखील जरांगे पाटलांनी व्यासपीठावरून सांगितलं। सुरुवातीला जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर या तारखेवरती अडून होते, मात्र सरकारकडून 2 जानेवारीपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली। आरक्षण न दिल्यास मुंबईत धडकणार, 2 जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागणार, गुन्हे मागे घेतले जाणार या आश्वासनानंतर उपस्थित शिष्टमंडळाच्या नेत्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं। अर्थात उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटलांच्या मागण्या ह्या मान्य झाल्यात असं म्हणता येणार नाही, फक्त सरकारनं अजून 2 महिन्याची वेळ घेतली आहे इतकंच।
सोबत 8 डिसेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेऊ असं सांगण्यात आलं असलं तरी याच कालावधीत हिवाळी अधिवेशन असणार आहे. म्हणजे सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी स्वतंत्रपणे विशेष अधिवेशन न बोलवता हिवाळी अधिवेशनात राखीव वेळ ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करू शकतं. एकीकडे दुसऱ्या महिन्यात आता 2 महिन्यामध्येच्या कालावधीची जी उपोषणाची धग आहे ती कायम ठेवून आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी जरांगे पाटलांनी काळजी घेतली आहे. सोबतच मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र हा विषय जरांगे पाटलांनी खूप लावून धरला. महाराष्ट्रातील इतर मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. दुसरीकडे आंदोलनाची व्यापकता वाढवण्याचा देखील प्रयत्न करू. पण तुम्हाला काय वाटतं? उपोषण मागे घेण्यामध्ये जरांगे पाटलांनी योग्य खेळी केली आहे का? जरांगे पाटलांचं उपोषण मिटवण्यात सरकार यशस्वी ठरलंय का? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा मुद्दा आवडला आणि हा माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी.